माणूस 3 गोष्टीमध्ये गरीब राहतो. 3 गोष्टी कोणत्या? फिअर भीती, इगो अहंकार आणि शायनेस लाज वाटणं. फिअर, इगो आणि शायनेस. मी तुम्हाला एवढंच सांगितलं, बिझनेसमध्ये या 3 गोष्टींना उचलून आपण बाहेर टाकलं तर पैसा धावत येतो. पण या 3 गोष्टी असतील तर माणसाला सक्सेस आणि पैसा मिळू शकत नाही. बॉलिवूड या विषयाला धरून उद्योजकतेवरती मार्गदर्शन करणारे प्रशांत सावंत सर जॉईन झालेले आहेत. प्रशांत सावंत सर नमस्कार. बोला. नमस्कार बोला. क्या बात आहे सर. मुळात सगळ्यांनाच चित्रपट हे आवडतात आणि बॉलिवूडची भुरळ तर पहिल्यापासूनच सगळ्यांना आहे. पण बॉलिवूड हा फक्त एक चित्रपट किंवा मनोरंजन म्हणून न बघता त्या विषयाला घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्य असेल, उद्योजक आयुष्य असेल, कोणतंही त्यात एक प्रेरणा घ्यावी, त्याच्यातून एखादा मेसेज घ्यावा, यासाठी प्रशांत सावंत सर गेली अनेक वर्ष मार्गदर्शन करतात. मोठमोठ्या संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं, अक्रॉस इंडिया त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपल्याकडे ते पाहुणे आलेले आहेत. सर तुमचं स्वागत पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये. सकाळी 10 वाजल्यापासून आपला हा जागर उद्योजकतेचा चालू आहे. आणि सर 2020 मध्ये आपण बघितलं की खूप अडचणी आल्या. 2020 गेलं, संपलं एकदाच. लोक वाढ बघत होते कधी संपतंय म्हणून. 2021 आलेला आहे, जानेवारीचा शेवटचा दिवस आहे आज. तर तुम्ही 2020 मध्ये ज्या अडचणी आल्या त्याच्याकडे कशा दृष्टीने बघितली? माझ्या मते लोक म्हणतात डिफिकल्ट इयर होतं, पण माझ्या मते डिफिकल्ट नव्हतं, डिफरंट होतं. जसं आपण बघतो की एका नदीमध्ये खूपशा बोटी असतात आणि एक बोट ह्या साईडला चालले, दुसरी बोट तिसऱ्या साईडला चालले, वारा एकाच दिशेने वाहतोय पण वेगवेगळ्या दिशेने बोटी चालले. आणि ते कसं होतं, ती लोक आपलं जे सेल जसं सेट करतात त्याच्यावर डिपेंड होतं. त्यामुळे मला वाटत नाही की काही त्याच्यामध्ये मेजर इश्यू होता. एव्हरी टाइम काही ना काही चॅलेंजेस असतातच. कारण असं म्हणतात की द प्रॉब्लेम्स, ओनली डेड बॉडीज डोंट हॅव प्रॉब्लेम्स, ओनली डेड बॉडीज डोंट हॅव प्रॉब्लेम. प्रत्येक जो माणूस जिवंत आहे त्याला प्रॉब्लेम असणारच, पण प्रॉब्लेम आहेत का अपॉर्च्युनिटी आहेत ते आपल्यावर आहे. जसं धीरूभाई अंबानी म्हणायचे की यू हॅव टू लुक ॲट स्टम्बलिंग ब्लॉक ॲज अ स्टेपिंग स्टोन. कारण कधीच, प्लीज अंडरस्टँड माय पॉइंट, कधीच अपॉर्च्युनिटी, मी अपॉर्च्युनिटी आहे म्हणून येत नाही. अपॉर्च्युनिटी विल ऑलवेज कम ॲज अ प्रॉब्लेम. महात्मा गांधींना ट्रेनच्या बाहेर काढलं, ही टूक इट ॲज अ अपॉर्च्युनिटी टू डू समथिंग बिग. एव्हरी पर्सन हॅज टेकन प्रॉब्लेम अँड कन्वर्टेड दॅट इन टू अपॉर्च्युनिटी. त्यामुळे माझ्या मते लास्ट इयर ऑल्सो वॉज, आय वुड से, व्हेरी गुड. जर नीट विचार केला तर त्यातनं खूप काही गोष्टी नवीन निघतात. असं म्हणतात, इफ यू चेंज द वे यू लुक ॲट प्रॉब्लेम, इफ यू चेंज द वे यू लुक ॲट प्रॉब्लेम, द प्रॉब्लेम विच यू लुक ॲट चेंजेस, that turns into opportunity. So मला वाटतं की lot of learnings happened last year and we can only grow from there. क्या बात आहे. खूप खूप चांगल्या शब्दात सर मांडलं तुम्ही. सकाळपासून सगळेजण आपापले पॉईंट ऑफ व्ह्यू मांडतात, तर तुमचा एक वेगळाच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि अडचण नसेल तर मग संधी कशी निर्माण होईल, प्रश्नच येत नाही, त्यात तर वादच नाहीये काय. सर हे बॉलिवूड आणि हे आपलं मार्गदर्शन किंवा एक प्रेरणा देणं, हा नक्की काय कॉन्सेप्ट? नाही, काय असतं माझ्या मते, एखाद्या माणसाला जर म्हणजे कोणी आपल्याला फॅक्ट सांगितली, एखादी फॅक्ट सांगितली तर आपण काही वेळ दिवसांनी ती विसरू, बिकॉज पीपल मे फॉरगेट फॅक्ट बट नोबडी कॅन फॉरगेट अ स्टोरी. एखादी स्टोरी आपल्याला लहानपणी पण आईने आपल्याला ज्या स्टोरी ऐकवल्यात लहानपणी झोपताना किंवा असं, आई वडिलांनी ज्या काय आपल्याला स्टोरी, आजीनी ज्या काय स्टोरी सांगिततात अजूनही आपल्या लक्षात आहे. कारण स्टोरीज गिव्ह यू अ फिलिंग. आपण कधी पण फिलिंग विसरू शकत नाही. आपल्या मुलाचा जन्म झाला त्या दिवसाचं फिलिंग, किंवा इफ यू जेव्हा आपण पास झालो एखादी मोठी एक्झाम, ते फिलिंग. सो वी कॅनॉट फॉरगेट द फिलिंग. सकाळी आपण ब्रेकफास्टला काय खाल्लं विसरू, पण गेली 20 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्या मुलाचा जन्म झाला होता म्हणा किंवा जे काय, दॅट ती स्टोरी, ती फिलिंग आपण विसरू शकत नाही. म्हणून मला वाटतं बॉलिवूड इज फुल ऑफ स्टोरीज, फुल ऑफ फिलिंग्स. आणि म्हणून एखादा जर मला मुद्दा मांडायचा असेल आणि ते मी बॉलिवूडच्या माध्यमातून मांडला तर लोक कधी विसरू शकत नाही. जर फॉर एक्झाम्पल मला वाटतं की जसं बिझनेसमध्ये ॲटिट्यूड पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे अरोगन्स नाही. ॲटिट्यूड म्हणजे स्वतःला रिस्पेक्टफुली बघणं, गिव्हिंग रिस्पेक्ट टू युअर ओन सेल्फ, दॅट इज ॲटिट्यूड. तर त्रिशूल पिक्चर जो आहे अमिताभ बच्चनचा 1978 मध्ये, अमिताभ बच्चन लहान मुलगा आहे, 8 वर्षाचा आहे, बुट पॉलिश करतोय, समोरनं एक गाडी येते मोठी, 2 सुटेड बुटेड माणसं उतरतात आणि बुट पॉलिश करून घेतात आणि पैसे फेकतो. त्यातला एक माणूस पैसे फेकतो आणि अमिताभ बच्चन म्हणतो मैं भीक नहीं मांग रहा हूं, मैं बुट पॉलिश कर रहा हूं. लहान अमिताभ पैसे उठा के हाथ में दो. दैट इज एटीट्यूड. रिस्पेक्टिंग युअर ओन सेल्फ इज अ एटीट्यूड. सो इफ समबडी अंडरस्टँड्स दिस स्टोरी, म्हणजे ही जी मी क्लिप दाखवली आणि म्हटलं की दिस इज एटीट्यूड, यू वन विल नेव्हर फॉरगेट दॅट. त्यामुळे मी बॉलिवूडचा सपोर्ट घेतो. आणि सी व्हॉट हॅपन्स इज, वेन एव्हर यू डू एनिथिंग इन लाईफ,
युअर पॅशन शुड बी युअर प्रोफेशन. युअर पॅशन शुड बी युअर प्रोफेशन. माझ्या मते फिल्म्स हा माझं पॅशन आहे. आता माझी स्वतःची फिल्मसाठी मी बोलतोय, एक्सेल एंटरटेनमेंट फराह खानच्या प्रोडक्शनची. बिकॉज आय लव्ह मूवीज आणि मी 24 तास फिल्ममध्ये असतो, पुस्तकं वाचणं आणि फिल्म्स बघणं. त्यामुळे आय थिंक व्हॉट एव्हर यू लव्ह टू डू द मोस्ट, दॅट शुड बी युअर प्रोफेशन. देन यू विल डू मच बेटर दॅन एनिथिंग एल्स. म्हणून मी बॉलिवूडचा सहारा घेतो. येस येस, नक्की सर. म्हणजे स्टोरी जी आपण म्हणतो की ती खूप चांगल्या प्रकारे मांडली जाते आणि त्याच्यातून चांगला मेसेज दिला जातो. आणि आपण जर बघितलं, बॉलिवूडने सुरुवातीपासून हाच फंडा ठेवलेला आहे. काही थ्रिलर्स चित्रपट सोडले तर नक्कीच प्रत्येक चित्रपटातून काही ना काही मेसेज येतोच. मग तो लगान सारखा चित्रपट असो किंवा अक्षय कुमारचे आजकालचे जे आपण चित्रपट बघतोय पॅडमॅन सारखे, तर अशा कुठल्या ना कुठल्या चित्रपटातून काही ना काही मेसेज येतच असतो. तर सर 2021 साठी आपण कुठल्या चित्रपटांचा सहारा घेऊन एक चांगलं मार्गदर्शन करू शकाल? आता आपल्या आधीचे सर स्पीकर जे ते डिस्कनेक्ट झाले, त्यामुळे तुमच्याकडे खूप जास्त वेळ आहे. तुम्ही जास्त वेळ घेऊन सांगितलं तरी मला चालण्यासारखं आहे. आणि तुमचा विषय इतका चांगला आहे की लोकांचा आवडता विषय, तर तुम्ही जास्त वेळ घेऊन बोलावं तसं मी तुम्हाला सांगेन. नाही, माझ्या मते हा जो प्रॉब्लेम झालाय, म्हणजे असं म्हणतात की काईट, आपला जो पतंग आहे, काईट फ्लाईज अगेन्स्ट द विंड, नॉट विथ द विंड. त्यामुळे पीपल शुड बी, काय असतं, कधी प्रॉब्लेम झाला ना की मोस्ट ऑफ द पीपल, अराउंड 97% ऑफ द पीपल, दे मेंटली गेट डिफिटेड. दे थिंक आता काय माझ्याकडनं होणार नाही, मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे, मार्केटमध्ये हे आहे, त्यामुळे ती लोक मेंटली हरतात. त्यामुळे 3% लोक आहेत, जी लोक ऍक्च्युअली खुश होतात की अरे प्रॉब्लेम आला ना, मला कॉम्पिटिशन कमी होईल, आता पीपल विल बी रनिंग अवे फ्रॉम द बॅटल फील्ड. त्यामुळे आय थिंक वी शुड, जसं मी म्हटलं, इफ यू चेंज द वे यू लुक ॲट द प्रॉब्लेम यू लुक ॲट टर्न्स इन टू अपॉर्च्युनिटी. त्यामुळे आपण ऑलवेज हा विचार केला पाहिजे की हा प्रॉब्लेमचा मी माझ्यासाठी कसा फायदा करू शकतो, बिकॉज एव्हरी टाइम अ प्रॉब्लेम विल कम अँड देयर विल बी अपॉर्च्युनिटी रिटर्न इनसाइड दॅट. आणि फिल्मचं बघायला गेलं तर इफ यू सी मोस्ट ऑफ द मूवीज बाय अमिताभ बच्चन, सलीम जावेदचं जे कॉम्बिनेशन होतं, त्या प्रत्येक मूवीमध्ये एक्स्ट्रीम प्रॉब्लेम मध्ये अमिताभ बच्चन होता, आणि ही केम आउट ऑफ दॅट प्रॉब्लेम सक्सेस. लाईक फॉर एक्झाम्पल त्रिशूल इज माय ऑल टाइम गुड, ऑल टाइम फेवरेट बिझनेस मूवी. त्याच्यामध्ये जो बिझनेस दाखवला, अमिताभ बच्चन यांच्या खिशामध्ये 5 फुटी कोडिया नाही, भिकारी, कुछ नाही, झिरो, मायनस, असा मुलगा येतोय दिल्लीला, आणि ही बिकम्स द बिगेस्ट बिल्डर ऑफ इंडिया. आणि तो कसं करतो, आणि दॅट इज नॉट ओनली फिल्मी, इफ यू सी द पाथ, तो प्रॉपरली प्रत्येक गोष्ट करतो, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि माझ्या मते त्रिशूल पिक्चर जो पण बिझनेस करतोय, त्या माणसाने त्रिशूल पिक्चर महिन्यात एकदा पाहिला पाहिजे, फॉर द लर्निंग विच अमिताभ बच्चन आणि सलीम जावेद दे आर गिवन, की मोठं थिंकिंग कसं करायचं, स्वतःला कसा रिस्पेक्ट करायचा, एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला गेला तर हाऊ यू शुड टॉक टू हिम, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, तुमचे एथिक्स बिझनेसमध्ये कसे असले पाहिजेत. म्हणजे एका सीन मध्ये त्या पिक्चर तुम्ही पाहिला असेल आय एम शुअर, त्रिशूल मध्ये संजीव कुमारचा एक माणूस त्यांना इन्फॉर्मेशन द्यायचा अमिताभ बच्चनला, की या टेंडरमध्ये एवढी प्राइस कोट करणार आहेत. मग अमिताभ बच्चन 1 रुपया कमी कोट करून ते टेंडर जिंकायचं. पण जेव्हा अमिताभ बच्चनला कळतं की दुसऱ्याच एका, म्हणजे ती हिरोईन राखी दाखवलंय, तिच्यावर संशय येतो आणि तिला तो हाकलून देतो संजीव कुमार, तर अमिताभ बच्चनला ते पटत नाही, त्याला बरं नाही वाटत की चोरी कोणतरी वेगळा करतोय, पण आपल्यामुळे ह्या मुलीला त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे अमिताभ परत जातो त्याच्याकडे, आणि तो माणूस अमिताभ त्याला सांगतो, बाबा ह्या माणसामुळे मला हे कळतंय, तुम्ही त्या मुलीला जॉबवरनं काढलं, ते चुकीचं केलं. तेव्हा संजीव कुमार म्हणतो की तुम्हाला तो फायदा ही हो रहा था, ऐसा तुमने क्यों किया. तेव्हा अमिताभ म्हणतो की जिंदगी में हर चीज फायदा और नुकसान नाही होती. म्हणजे ते जे व्हॅल्यूज आहेत ना, कधी पण मला फायदा झाला पाहिजे, माझ्या बिझनेसमध्ये मला सक्सेस मिळालंच पाहिजे, बाय हुक और क्रू, हे नॉनसेन्स आहे. बिझनेस विथ एथिक्स, डू गुड विथ बिईंग गुड, हे फार जरुरी आहे. कारण जेव्हा आपण एखादा इमानदारी होऊन चांगला माणूस बनून जर एखादा बिझनेस करतो आणि त्यात सक्सेस मिळतो, देन वी कॅन एन्जॉय दॅट सक्सेस. पण आपल्या अंतरात्माला माहिती आहे की आपण काहीतरी झोल केलाय आणि कोणाला तरी फसवलं आणि कोणाला तरी बॅकस्टॅप करून मोठा झालोय, वी कॅनॉट एन्जॉय दॅट. त्यामुळे इफ वी रिअली वॉन्ट टू एन्जॉय द लाईफ, एन्जॉय द सक्सेस विच वी विल सबसिक्वेंटली गेट, जर इमानदारीत आपण काम केलं तर सक्सेस मिळतं, ते लॉंग लास्टिंग असतं, आणि ते वी कॅन एन्जॉय दॅट. त्यामुळे मला वाटतं त्रिशूल ही फिल्म जी आहे ती लोकांनी त्याची पारायणे केली पाहिजे. म्हणजे मी पर्सनली शोले, दिवार आणि त्रिशूल या 3 पिक्चरचा कंटिन्युअस हे देतो, कारण ह्या पिक्चरमध्ये खूप लर्निंग आहे. इव्हन दिवारमध्ये अमिताभ बच्चन काय, लहानपणी त्याचे वडील गायब होतात, आई कन्स्ट्रक्शन वर्कर आहे, आणि अमिताभ बच्चन एक बिल्डिंग विकत, आता दिवारमध्ये तो स्मगलर दाखवल्या वगैरे ती गोष्ट सोडा, पण त्याने काहीतरी अचीव्ह केलं, आणि तो काय करतो, जिथे त्याची आई बिल्डिंग मध्ये काम करते, ज्या बिल्डिंग बांधताना त्याची आई काम करते, विटा उचलते, ती बिल्डिंग तो आपल्या आईला तोफे में देणे जा रहा हूं, ती बिल्डिंग त्याच्या आईला तो गिफ्ट द्यायला चाललाय. कोणत्या मुलाने एवढं मोठं काम केलं असेल, म्हणजे त्या आईला किती बरं वाटेल.
की माझ्या मुलाने म्हणजे आई आपली आई शॉक झाली पाहिजे, आपण असं काहीतरी केलं पाहिजे, शी शुड बी प्लेझंटली शॉक, काय तू हे केलंस, आणि ते मुलाचं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. मनी कम्स मनी गोज, पण आपण जे एखाद्याला सुख देतो आपल्या पॅरेंट्सना म्हणा किंवा आपल्या स्टेक होल्डर्सना किंवा आपल्या एम्प्लॉईजना, ते कधी जात नाही, दॅट विल ऑलवेज रिमेन. त्यामुळे शोले, दिवार आणि त्रिशूल हे 3 पिक्चर बिझनेससाठी अतिशय महत्वाचे आहेत. जसं शोलेमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन जे आहेत त्यांना टार्गेट दिलं जातं, तुला गब्बर सिंगला पकडायचंय. आता धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या नावावर 1,000 रुपयाचं म्हणजे टोटल 2,000 रुपयाचं इनाम आहे पोलिसांचं. दे हॅव 2,000 ऑन देअर हेड, आणि गब्बर सिंगच्या डोक्यावर 50,000 रुपयाचं इनाम आहे. म्हणजे यू कॅन इमॅजिन द डिफरन्स. म्हणजे हा 50,000 वर्थ एक डकेट आहे, आणि ही लोक 1,000 रुपये पर पर्सन आहे. तरी सुद्धा ते नेवर से आमच्याकडनं होणार नाही, अरे तो कुठे आम्ही कुठे, बिलकुल असं म्हणत नाही. इनफॅक्ट धर्मेंद्र म्हणतो की पोलिसांचं ओके, संजीव कुमार त्याला काय म्हणतो धर्मेंद्र आणि अमिताभला, की तुम्ही गब्बरला पकडा, मी तुम्हाला 20,000 रुपये देईन, 20,000 रुपये देईन जर तुम्ही गब्बरला पकडलं तर. धर्मेंद्र म्हणतो की तुम्हाला वाटतं गब्बरला आम्ही तुम्हाला पकडून दिलं आणि 20,000 रुपये मध्ये तुम्हाला गब्बर मिळाला, मग तुम्ही हाच गब्बर गव्हर्नमेंटला द्याल, 50,000 रुपये कमवाल, म्हणजे 30,000 रुपये तुम्हाला फायदा. म्हणजे अजून काम सुरूच झालं नाहीये, पण धर्मेंद्र बिलीव्ह की मी ऑलरेडी जिंकणार, अमिताभ बच्चन आणि मी जिंकणार. हा जो बिलीफ आहे तो पण बिझनेसमध्ये पाहिजे. इफ वी डोंट हॅव बिलीफ इन अवर ओन सेल्फ, नथिंग इज गोइंग टू हॅपन. एनी चॅलेंज इट मे बी, वी शुड बी कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड दॅट आय कॅन टेक ऑन दिस चॅलेंज. जे शोलेमध्ये अमिताभ आणि धर्मेंद्रचं ऍटिट्यूड दाखवलंय. आणि आय एम शुअर शोले कोणी पाहिला नाही असा माणूस इंडियात मिळणं मुश्किल आहे, त्यामुळे शोले तुम्ही पाहिला असेलच. पण मला एक म्हणायचं त्यातनं यू कॅन लर्न सो मेनी थिंग्स. वन ऑफ द थिंग्स इज अमिताभ बच्चन कधीही, अमिताभ आणि धर्मेंद्र कधी निगेटिव्ह बोलत नाहीत. एंटायर मूवी यू कॅन वॉच अगेन अँड अगेन. कोणतीही गोष्ट ती लोक आपल्याकडे होईल का, अरे तो आपल्याला मारेल, आपण कसं जाऊया, कधीच नाही. दे आर ऑलवेज रेडी फॉर एनी चॅलेंज. त्यांच्या तोंडून कधीही निगेटिव्ह शब्द येत नाही. म्हणून असं म्हणतात ना, वर्ड WORD म्हणजे आपल्या तोंडून येणारे शब्द WORD इज इक्वल टू WORLD. आपल्या तोंडातून येणारे शब्द आणि आपलं जग हे मॅच होतं. आपण जे बोलतो तसं आपलं जग बनतं. त्यामुळे मोस्ट ऑफ द पीपल वर सेइंग की लास्ट इयर असं होतं तसं होतं, असं माझ्या मते तोंडून शब्द काढले नाही पाहिजे, पुढच्या वर्षी पण तसं होईल. त्यामुळे यू शुड ऑलवेज लुक ऍट द पॉझिटिव्ह साईड, आणि आपल्या तोंडून आलेले शब्द नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. जसं मी पॅरेंटिंगचं सेमिनार करतो, ज्याचं नाव आहे बचपन से बच्चन तक, बचपन से बच्चन तक. त्या पॅरेंटिंग सेमिनारमध्ये मी हेच सांगतो की आपल्या तोंडून शब्द येतात ते फार महत्वाचे पाहिजेत. एक्स्पेशली मदर, आई जे मुलाला बोलते ते 100% करेक्ट होतं, सत्य होतं. त्यामुळे आई जेव्हा मुलाला म्हणते, आई चिडून काहीतरी म्हणते तुला अक्कलच नाही, तू काही करूच शकणार नाहीस, तुझ्याकडनं काही होणारच नाही, हे अतिशय डॅमेजिंग आहे. ते सत्य होईल तेवढी ताकद आईला दिलेली आहे देवाने, आईच्या जिभेला दिलेली आहे देवाने. जसं आईच्या जिभेला ताकद दिलेली आहे आपल्या मुलासाठी, तसंच आपल्या स्वतःच्या जिभेलाही ताकद आहे. आपण जेव्हा पण काही शब्द बोलतो, आणि आता ते सायंटिफिकली प्रूव्ह व्हायला लागलंय. पूर्वी तर आपण फक्त म्हणायचो की अरे काय बोलतो कोणास ठाऊक, पण आता सायंटिफिकली प्रूव्ह व्हायला लागले की आपल्या तोंडून जे शब्द निघतात त्याच्या कशा वेव्स क्रिएट होतात, आणि त्या सिमिलर वेव्स तुमच्याकडे येतात. समजा एखादा माणूस बोलला तो गरीब आहे, तर गरिबीच्या सिमिलर ज्या घटना असतील त्या वेव्स त्याच्याकडे यायला लागतील, आणि त्याच्या जीवनात असे प्रॉब्लेम यायला लागतील की त्याचे असलेले पैसे जातील. आणि तो बोलला की मी परफेक्ट आहे, श्रीमंत आहे, हॅपी आहे, आय एम ऍब्सोल्युटली हॅपी विथ दिस, व्हॉट एव्हर हॅपन्स आय एम गोइंग टू विन इन माय लाईफ. तर तशा सिमिलर अपॉर्च्युनिटीज त्याच्याकडे यायला लागतील. इट इज अ गेम ऑफ फ्रिक्वेन्सी. इट इज बिकम अ सायंटिफिक ट्रुथ नाऊ दॅट व्हॉट एव्हर वी से बिकम्स अवर लाईफ. जसं त्या सिक्रेट बुक मध्ये दिलंय, थॉट बिकम्स थिंग्स, थॉट बिकम्स थिंग्स. आपल्या मनात जे विचार येतात ते आपल्या समोर येणार आहे, कारण थॉट आले, त्या थॉटवर आपण बोलतो, थॉट आले तसे शब्द आपण काढतो, आणि तसे शब्द काढले की त्या गोष्टी आपल्या जवळ येतात, आणि आपण म्हणतो अरे असं कसं होतं. आणि कधी कधी माणसं म्हणतात बघितलं मी म्हटलेलं हे वर्ष खराब जाणार, आय वॉज राईट. अरे पण तू वाईट बोलला कशाला, तू चांगलं म्हण, एनिथिंग काय. पण अख्खं फ्लाईट क्रॅश झालेलं आहे आणि त्यातले 2 जण जिवंत राहिलेले आहेत, त्यांना काही स्क्रॅच पण झाला नाही का, कारण त्यांच्याकडे असं काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंग असेल कदाचित, म्हणून ते मेले, पण दुनिया गेली पण ते राहिले. त्यामुळे इट इज नथिंग दॅट असंच होणार तसंच होणार. आपण फक्त बघायला पाहिजे की ह्याच्यातनं मी वेगळं कसं बनवू. आपण आकाशात बघितलं तर ढग असतात, आणि त्या ढगाकडे थोडा वेळ बघत राहिलं तर त्या ढगाच्या मध्ये आपल्याला एक पॅटर्न दिसायला लागतो. आपला वाटतं हा घोडा आहे, कधी वाटतं हत्ती आहे, कधी वाटतं गणपती सारखं दिसतंय. त्यामुळे आपण त्या ढगाकडे बघायला लागलो थोडा वेळ, तर त्याच्यातनं जसा पॅटर्न दिसतो तसं आपल्या जीवनात जे प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे बघायला लागलं थोडा वेळ, तर कळतं की ह्याच्यातही काहीतरी लपलेलं आहे चांगलं, आणि त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. हे फिल्म मधनं खूप शिकण्यासारखं आहे. या सगळ्या फिल्म्स मध्ये एक्स्पेशली सलीम जावेदचे पिक्चरचे 70s जे पिक्चर होते त्या सगळ्या पिक्चरमध्ये ही पॉझिटिव्हिटी होती, हे अग्रेशन होतं. आणि सलीम जावेद स्वतः जेव्हा सलीम जावेदच्या आधी रिटन बाय म्हणून यायचं नाही, रिटन रायटरचं नाव यायचंच नाही, आणि सलीम जावेद दे स्टार्टेड दॅट.
कारण त्यांना तो कन्व्हिक्शन होतं की माझ्यामुळे पिक्चर चाललाय. 5 गाणी असतात, म्युझिक डायरेक्टरची 5 गाणी असतात, त्याचं नाव तुम्ही देता आणि अख्खा पिक्चर माझे डायलॉग ती लोक बोलतात आणि माझं नाव देत नाही तुम्ही. आणि हे दे फॉट विथ एव्हरीबडी अँड दे गॉट देअर नेम डन. आणि दॅट इज वेअर दे आर टुडे. ते आपण शिकलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये पण तसं वर गेलं पाहिजे. खूप एकदम बॉलिवूड प्रमाणे जोश सर तुमच्या वक्तव्यात आहे. आणि ते बॉलिवूडमध्ये जशा प्रकारे अमिताभ बच्चनची डायलॉग डिलिव्हरी असते तसंच तुमचं एकदम मार्गदर्शनाची स्टाईल आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा खूप जास्त बॉलिवूडनेच प्रेरित झाल्यासारखं असं वाटतं. पण एक चांगलं आहे की मुळात ऐकताना त्याने जोश जो येणं आवश्यक असतं किंवा पेटून उठणं जे आवश्यक असतं ते नक्कीच ह्या माध्यमातून होऊ शकतं. सर 20-21 किंवा आता पुढे 1-2 वर्ष जे काही रिकव्हरी करणं आहे शॉर्ट टर्म साठी, तर त्यासाठी काय एक्झॅक्टली गाईड करू शकाल तुम्ही? एक छोटे उद्योजक असतात, बऱ्याच काय आले आता आपण बघितलं उद्योग बराच बसलाय छोट्या उद्योजकांचा, अनेक अडचणी आल्या. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल किंवा टूर इंडस्ट्री असेल त्यांना तर खूप जास्त त्रास झालाय. गेल्या वर्षभरात त्यांचा धंदा झालेलाच नाही. पण बऱ्याचदा गोंधळ असा होतो की मला भरपूर प्रॉफिट कमवायचा आहे किंवा मला एकदम 50-100% बिझनेस ग्रो करायचा. तर अशा कुठेतरी चुकीच्या स्ट्रॅटेजी बनून पुढे अजून त्रास करून घेऊ शकतील ते अजून 1-2 वर्षामध्ये. तर शॉर्ट टर्म साठी तुम्ही काय गाईड करा? नाही, माझ्या मते बघ, पहिली गोष्ट म्हणजे असं आपल्या सगळ्यांना डकवर्थ लुईस माहिती आहे. डकवर्थ लुईस क्रिकेटमध्ये. आता काय झालंय डकवर्थ लुईस मध्ये काय होतं की मध्ये काहीतरी होतं, म्हणजे 2 गोष्टी, वेदर किंवा काही सम अदर रिझन. जर लिमिटेड ओव्हर्स मॅच चालू असेल आणि सेकंड इनिंगची बॅटिंग चालू असेल आणि मध्ये पाऊस पडला किंवा काही प्रॉब्लेम झाला, मॅच थांबली, आणि जेव्हा मॅच परत चालू होते तेव्हा खूप वेळ गेलेला असतो, तेव्हा दे रिकॅल्क्युलेट द टार्गेट. म्हणजे तुमचे आता किती ओव्हर्स बघाय तुमच्यासाठी तुमच्याकडे आहेत आणि किती रन्स तुम्हाला करायचे. तर डकवर्थ लुईस मध्ये जनरली काय होतं, टार्गेट एकदम स्टिफ होऊन जातं, एकदम वाटतं की अरे आता काय करायचं. आणि तसं थोडंफार झालेलं आहे माझ्या मते. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आता डकवर्थ लुईस सारखं मध्ये काहीतरी इंटरप्शन आलं, मध्ये 1 वर्ष इंटरप्शन आलं, आता आपलं टार्गेट आपण रिसेट केलं पाहिजे. आता डकवर्थ लुईस मध्ये कसं ओव्हर्स कमी झाल्या आणि रन जास्ती झाले, तर आता मी कसं करेन ती री स्ट्रॅटेजी केली पाहिजे. एकदा माझ्या मते आपण म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनने काय असतं माहितीये, कोणतंही सक्सेस 3 स्टेपवर येतं. पहिलं ते माइंड मध्ये येतं, मग कागदावर येतं आणि मग जीवनात येतं. एखादी बिल्डिंग आपण बांधत असू, आपल्या माइंड मध्ये येतं की मला इथे बिल्डिंग बांधायची आहे, इथे त्याला वाटलं की ताजमहाल मला बांधायचं, त्याच्या मनात आलं की ताजमहाल बांधायचंय, मग त्याने कागदावर ब्ल्यू प्रिंट बनवली आणि मग त्याने ऍक्च्युअली ताजमहलचं काम चालू केलं. त्याप्रमाणे मला सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे. मला मान्य आहे की खूपशा बिझनेसेसना खूप त्रास झाला आणि आय कॅन अंडरस्टँड, ते जेन्युअनली त्रास झालाय, असे प्रॉब्लेम झाले तेव्हा ते काही करूच शकत नाहीत, विच आय अप्रिशिएट. पण आता एवढंच आपण करू शकतो, परत विचार करायला पाहिजे की आता मी काय करू, आणि ते कागदावर लिहून काढलं पाहिजे की व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल, आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केलं पाहिजे. काय असं मोटिवेशन सेमिनार आणि आपण जसं आता करतो, आता मी तुमच्याशी काय बोलतोय, तुम्हाला मोटिवेट होईल. मोटिवेशनचा मतलब काय? मोटिवेशनचा मतलब आहे मोटिव्ह फॉर ऍक्शन. मोटिवेशन विल ओनली वर्क वेन वी हॅव सम मोटिव्ह टू टेक ऍक्शन. मोटिवेशनमुळे आपल्या ब्रेनमध्ये केमिकल तयार होतं, डोपामाइन केमिकलमुळे आपल्याला ऍक्शन घ्यायची इच्छा होते. आणि म्हणून मोटिवेशन सेशन्स लोकांना आवडतात, बिकॉज वी फील लाईक टेकिंग ऍक्शन. पण मोटिवेशन आपण कंटिन्युअसली जनरली घेत नाही. आज तुम्ही ऐकलं, कदाचित पुढच्या आठवड्यात कोणाचं तरी ऐकाल. त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर कट प्लॅन ऑफ ऍक्शन पाहिजे. नुसतं मोटिवेशनने चालणार नाही. देअर शुड बी प्लॅन ऑफ ऍक्शन. मोटिवेशन विल वर्क ऑन विल ऍस्पेक्ट, WILL, विल, बट यू हॅव टू डेव्हलप स्किल ऑल्सो. कारण जर विल आणि स्किल दोन्ही नसेल तर बिझनेसमध्ये प्रॉब्लेम होतो. तुम्ही विचार केला पाहिजे की आता नवीन टार्गेट मला घ्यावं लागणार, कारण डकवर्थ लुईस मेथडमुळे माझे रन्स वाढलेत आणि ओव्हर्स कमी झालेत, तर मी काय केलं पाहिजे. आणि विचार केल्यावर सगळे आन्सर्स मिळतात. आणि आपण पॉझिटिव्हली, जर आय विल गिव्ह एक्झाम्पल ऑफ अ मॅच जी साऊथ आफ्रिकेबरोबर चालली होती इंडियाची. त्या साऊथ आफ्रिकेमध्ये मॅच चालले आणि सचिन तेंडुलकर खेळत होता, म्हणजे सचिन तेंडुलकर वॉज वन ऑफ द प्लेयर्स, आणि साऊथ आफ्रिकेने 300 रन्स केल्या, 300 रन्स केल्या, आणि आता आपली बॅटिंग आहे. तेव्हा जेव्हा टीम मीटिंग झाली तेव्हा सगळे घाबरले की आता साऊथ आफ्रिकेमध्ये 300 रन चेस करणं सीम्स टू बी डिफिकल्ट. जसं आता मोस्ट ऑफ द बिझनेसमॅनना वाटतं की मी काय करू. तर सचिनने एक प्रपोजल दिलं. सचिन काय बोलला की आपण असं करू शकतो का की 50 ओव्हरची मॅच आहे, सचिन वॉज नॉट द कॅप्टन, 50 ओव्हरची मॅच आहे, आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये एक टार्गेट पकडूया की 1 4 मारायची, प्रत्येक ओव्हरमध्ये 1 4 मारायची, बाकी देखा जाएगा. आता प्रत्येक ओव्हरमध्ये 1 4 मारली म्हणजे काय झालं, 50 बॉलमध्ये 200 रन झाल्या, 50 बॉलमध्ये 200 रन झाल्या, बरोबर आहे. राहिले किती, 250 बॉल्स, 250 बॉल राहिले, आणि रन्स किती करायचे, 100.
ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. हालाकी ते परत ते करू शकले नाही वगैरे गोष्ट वेगळी, पण दॅट इज हाऊ वन शुड थिंक अबाउट की काय करू, हाऊ शुड आय, व्हॉट शुड बी माय न्यू स्ट्रॅटेजी अँड आय शुड गो अबाउट इट. आणि प्रत्येक माणूस जो जीवनात मोठा झालाय तो प्रॉब्लेम मधनं बाहेर आल्यावरच मोठा झालेला आहे. कोणी आरामात, जसा कुमार गौरव फार मोठा ऍक्टर होता, म्हणजे त्याचा हिट पिक्चर झाला, पहिला पिक्चर हिट, दुसरा हिट, नंतर घरी. अमिताभ बच्चन 13 पिक्चर फ्लॉप, 13वा पिक्चर आला तो जंजीर, 12 पिक्चर फ्लॉप. अक्षय कुमार 26 फ्लॉप्स. Akshay Kumar is the biggest failure of Bollywood and then he became successful. 26 flops. आणि प्रत्येक माणूस जो आहे जो एकदम जेव्हा खाली जातो, गटाराच्या आत जातो, त्याकडनं बाहेर तो वर निघून जातो. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे इट शुड बी टेकन ऍज समथिंग लाईक दॅट. पतंगाला टिचकी मारली की पतंग अजून वर जातो. अमिताभ बच्चन ऍट द एज ऑफ 57 इन द इयर 2000 खलास, 0 मायनस. जो माणूस सुपरस्टार होता, करोड रुपयामध्ये खेळत होता, दुनिया त्याची फॅन्स, तो शून्य झाला. कॅनरा बँकेकडे त्याचं घर पण गिरवी होतं, खलास, मायनस. आणि अमिताभ बच्चन युट्यूबवर किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू ते मिळेल, अमिताभ बच्चन एक रात्रभर झोपू शकला नाही, त्याला कळे ना करायचं काय. त्याला लोकांनी सजेशन दिलं की कंपनी बँकरप्ट डिक्लेअर कर, आणि खलास झालं, विसर, कोणाला पैसे द्यायची पण जरूर नाही, बँकरप्सी झाली. पण अमिताभ बोलला मला पटलं नाही, कारण लोकांनी माझ्या विश्वासावर पैसे दिले आणि मी म्हणायचं मी बँकरप्ट झालो आणि कोणाला पैसे द्यायचे नाही. एथिक्स त्याच्यामध्ये आले, तुम्हाला मी बेईमानी करणार नाही, मी सगळ्यांचे पैसे परत देणार, पण करू काय, खायचे वांदे सगळे खतम झालं, खलास, शून्य झालेलं आहे. अमिताभ बच्चन ऍट द एज ऑफ 57, जेव्हा लोक रिटायरमेंटचा विचार करतात तेव्हा अमिताभ शून्यात गेला, मायनस मध्ये गेला. तेव्हा सकाळी 6 वाजता अमिताभ उठला आणि यश चोप्रांच्या घरी गेला, आणि यश चोप्रांच्या घरी गेल्यावर त्यांना अमिताभने हात जोडून सांगितलं की मुझे काम दो, आय वॉन्ट वर्क, मेरे पास कुछ नहीं म्हणाला, मेरे पास काम दे दो. अमिताभ बच्चन told to Yash Chopra, आणि then Yash Chopra called Adi and said lad we have to do something. Amitabh Bachchan and आपली असोसिएशन खूप आधीची आहे, आणि अमिताभ बच्चन we did so many good movies, आणि त्याच्यामुळे आपणही खूप वेळा सक्सेसफुल झालेलो आहोत. आणि then they gave him मोहब्बतें, आणि मोहब्बतें became hit. नंतर केबीसी, जेव्हा केबीसीचं प्रपोजल जेव्हा आलं तर जया भादुरी वॉज डेड अगेन्स्ट अमिताभ सायनिंग अँड गोईंग ऑन टीव्ही. ती बोलली तू टीव्हीवर जाऊ नकोस, इट इज डाऊन, कम डाऊन, डोंट डू दॅट, तू एवढा मोठा स्टार आहे, टीव्हीवर काय चालला. अमिताभ बोलला जी गोष्ट इमानदारीची आहे, जी गोष्ट इमानदारीची आहे आणि मला फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी करावं लागेल. अमिताभच्या एका इंटरव्ह्यूमध्ये अमिताभ बोलला मी झाडू सुद्धा मारीन गरज पडली तर, पण बेईमानी नाही करणार, जे काय करेन ते इमानदारीचं काम करेल. आणि अमिताभ वेंट टू केबीसी विच बिकेम सुपर हिट. आज केबीसी इतने वर्ष, अमिताभ बच्चन बिकेम करोडपती बिकॉज ऑफ केबीसी, आणि अमिताभ केम बॅक. आज अमिताभ बच्चन टुडे, अमिताभ बच्चन इज अ बिगर ब्रँड दॅन शाहरुख, सलमान, आमिर खान पुट टुगेदर. शाहरुख प्लस आमिर प्लस सलमान अँड बिगर इज अमिताभ. आज एवढा मोठा ब्रँड अमिताभ बच्चन, आणि एवढ्या पूर्णपणे खड्ड्यात मायनस गेल्यावर सुद्धा तो बाहेर आला. तर एव्हरीबडी शुड थिंक दॅट तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये जर असं आलं असेल तर आय फील सॉरी अँड बॅड अबाउट दॅट, पण तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता. इफ यू कॅन लर्न, यू शुड बी स्ट्रॉंगर, you should become stronger out of that failure, because failure teaches, failure is the best university. failure सारखी युनिव्हर्सिटी नाहीये, failure सारखी युनिव्हर्सिटी नाहीये. failure teaches you which no college, no university can teach us. त्यामुळे मला एवढं सांगायचंय की आपण, तुम्ही सगळ्यांनी परत ड्रॉइंग बोर्डवर गेलं पाहिजे. जस्ट टेक अ पीस ऑफ पेपर अँड आस्क व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम लास्ट इयर, व्हॉट हॅज गॉन रॉंग, माझी काय मिस्टेक होती का, मी प्रिपेअर्ड होतो का. जसं नेस्लेचा मेजर बिझनेस यायचा मॅगी मधनं, आणि मॅगी वेंट इनटू प्रॉब्लेम. मॅगी वॉज कॉन्ट्रीब्युटिंग ह्यूज अमाउंट ऑफ रेव्हेन्यू टू नेस्ले, आणि मॅगी वेंट, देअर वॉज अ टाइम वेन मॅगी एकही पॅकेट विकलं जात नव्हतं फॉर व्हॉट एव्हर रिझन. देन ते रिअलाइज की असं करून नाही चालणार, वी कॅनॉट डिपेंड ऑन वन ब्रँड. हाऊ कॅन अ कंपनी लाईक नेस्ले डिपेंड ऑन वन ब्रँड. तर तुम्ही स्वतःला विचारा की मी अशी काही चूक केली का, जर मी गेल्या वर्षी हे जे झालं तेव्हा मी प्रिपेअर्ड होतो का, आणि नसेल तर दीज आर ऑल लर्निंग. आय एम शुअर जर शोधायला गेलं ना तर तुम्हाला कमीत कमी 10 लर्निंग्स मिळतील. आणि धीरूभाई अंबानी म्हणायचे की फेल्युअर काहीच चुकीचं नाही, इनफॅक्ट फेल्युअर इज गुड. धीरूभाई अंबानी म्हणायचे यू हॅव टू सेलिब्रेट फेल्युअर, बिकॉज यू विल लर्न अ लॉट इन फेल्युअर. असं म्हणतात फेल फास्ट, फेल ऑफन आणि फेल फॉरवर्ड. फेल फास्ट, सारखे फेल व्हा, काही प्रॉब्लेम नाहीये. फेल ऑफन, सारखं फेल व्हा, आणि फेल फॉरवर्ड इन द सेन्स मागे नका पडो, पुढे पडा. म्हणजे व्हॉट एव्हर माणूस फेल होतो त्यातनं काहीतरी शिकला तर 2 पावलं पुढेच जातो. आणि ह्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मला वाटतं की जे काही गेल्या वर्षी झालंय दॅट वॉज अ ग्रेट लर्निंग फॉर एव्हरीबडी, फॉर एंटायर वर्ल्ड. सगळ्या दुनियाला खूप लर्निंग मिळालं. आणि गेल्या वर्षी सुद्धा काही बिझनेस होते. इफ यू सी, मुकेश अंबानीने बिझनेस त्याचा वाढवला. मुकेश अंबानीने फेसबुक आणि गुगलकडनं एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट घेतली. जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये सगळे लोक तलवारी मोडून बसल्या होत्या, मुकेश अंबानीने फेसबुकला कॉन्टॅक्ट केला, गुगलला कॉन्टॅक्ट केला, आणि आपल्या कंपनीमध्ये मुकेश बिकेम डेट फ्री. जेव्हा पब्लिक रडत होतं तेव्हा त्या कंपनीचं सगळं लोन त्याने उतरवून टाकलं, सगळं डेट क्लिअर करून टाकलं.
त्यामुळे इट इज ऑल द माइंडसेट. जो माणूस सक्सेसफुल व्हायचा ज्याला तो होणारच. म्हणजे असं म्हणतात ना की आपल्याला फेल व्हायचं असेल तर आपल्याला प्रॉब्लेम दिसतात, आपल्याला ते बघायचंच नाही. आपल्याला आपली नजर मंजिलवर जर असेल ना तर असलेला प्रॉब्लेम्स आपल्या कामाला येतो. लोकांनी आपल्यावर जे दगड मारलेले असतात, लोक जे आपल्यावर दगड मारतात त्या दगडानेच घर बनवायला पाहिजे, ते घर कधी पडत नाही. आणि लाईफ मध्ये असं होणारच. म्हणजे इफ यू गो थ्रू टफ टाइम्स यू विल बिकम टफर. हे मी नोट केलेलं आहे. म्हणजे इफ यू, जसं मी पॅरेंटिंगच्या सेमिनार मध्ये सांगतो की बिकॉज आय वेंट थ्रू टफ टाइम्स वेन आय वॉज चाइल्ड, त्यामुळे मला वाटतं की मी आता म्हणजे आय डोंट केअर काय झालं तरी मी जाऊन त्यांना भेटू शकतो. आणि जोपर्यंत ते होत नाहीये तोपर्यंत माणूस टफ होत नाही. आणि माणसाला परिस्थितीच टफ बनवते. जेव्हा पाण्यात फेकलं जातं ना माणूस, तो आपोआप पोहून बाहेर येतो. त्याला शिकवण्यासाठी 10 इन्स्ट्रक्टर ठेवलं ना, तो घाबरत राहतो पाण्याला. तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता आपण काहीतरी शिकलोय असं समजून नव्या जोमाने तुम्ही कामाला लागा आणि तुमचा बिझनेस 10 टाइम्स वाढेल, ही मी देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू. क्या बात आहे, ग्रेट सर. तर तुम्ही पॅरेंटिंगचा जो विषय काढला तर मला त्या मुद्द्याला पण थोडासा हात घालायचा आहे की आपण बघतो की शिक्षण आणि त्याचा रोजगाराशी संबंध जोडला जातो, उत्पन्नाशी संबंध जोडला जातो. तर त्याच्यामुळे आता असं होतं की बऱ्याचदा मुलं नापास झाले किंवा कमी टक्के पडले तर आत्महत्या करतायत. तर हे तुम्ही पालकांना काय सांगाल की खरंच त्या शिक्षणाचा आणि तुमच्या पुढच्या आयुष्याचा, त्या 10-15 वर्षाच्या त्या शिक्षणाचा आणि पुढे उरलेलं आयुष्य 50-60-70 वर्ष जगणार आहेत त्याचा काही संबंध असतो का? कारण आज जग इतकं बदललंय, इतक्या नवीन अपॉर्च्युनिटी आल्या आहेत, तर त्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत. अगदी बरोबर आहे, अगदी 100% करेक्ट आहे. शिक्षणाचा आणि सक्सेसचा मला वाटतं काही संबंध नाहीये. आणि शिक्षण ही एक देर इज वन वे ऑफ लर्निंग. काही जसं आपल्याकडे पूर्वी गुरुकुल सिस्टम होती, गुरुकुलमध्ये मुलगा जाऊन राहायचा, तर तिथे मुलगा जाऊन राहताना ते शिक्षक त्याला नोट करायचे की हा माणूस कशात चांगला आहे, हा सिंगिंग मध्ये चांगला आहे, पेंटिंग मध्ये चांगला आहे, क्रिकेटमध्ये चांगला, म्हणजे खेळामध्ये चांगला आहे, कशामध्ये चांगला आहे, आणि त्यात त्याला ते डेव्हलप करायचे. आपल्याकडे असं नाहीये. आणि सक्सेसमध्ये जो आयक्यू आहे, आयक्यू दॅट इज मॅक्सिमम रिक्वायर्ड फॉर 20% सक्सेस कम्स फ्रॉम आयक्यू, 80% कम्स फ्रॉम इक्यू. आयक्यू इज इंटेलिजंट क्वेश्चन, इक्यू इज इमोशनल क्वेश्चन. आणि स्कूलमध्ये इमोशनल क्वेश्चन बद्दल काहीच बोललं जात नाही. सक्सेस पाहिजे असेल तर क्रिएटिव्हिटी पाहिजे, इनोव्हेशन पाहिजे, फायटिंग अगेन्स्ट ऑड ही क्वालिटी पाहिजे. ह्या क्वालिटीज स्कूलमध्ये शिकवण्यात येत नाही. स्कूल काय शिकवतं की हे कर, बाहेर कर, हे पाठ कर आणि पेपरवर जाऊन सगळं उतरव. जर तू चांगलं पाठ करू शकलास तर तू नंबर 1 स्टुडंट आहे. आणि हे किती नॉनसेन्स आहे बघा. आजच्या तारखेला गुगलमध्ये सगळं आहे. वाय आय शुड रिमेंबर? कोणी कधी 1947 साली कोणी काय केलं होतं की 1888 साली कोणी काय केलं होतं, मला काय लक्षात ठेवायचं? जर गुगलमध्ये गेलं तर मला सगळं मिळतं. तर लक्षात ठेवायचा काही संबंधच नाहीये. इंग्रज लोकांना नोकर पाहिजे होते म्हणून त्यांनी ही शिक्षण पद्धती काढली, ज्यात तुम्ही लक्षात ठेवा, आकडेमोड करा, बेरीज करा, वजाबाकी करा, हे आपल्याला नोकर बनवण्यासाठी त्यांनी बनवलं होतं. आणि आजही एवढ्या वर्षांतर सुद्धा आपण तेच करतोय. तर मला पालकांना हात जोडून विनंती आहे, शाळेला जे शिकवायचं ते शिकवून दे. तुम्ही घरात मुलाला शिकवा इमोशनली स्ट्रॉंग व्हायला, त्याला टफ व्हायला शिकवा. त्याला परिस्थिती, दर 3 मिनिटाला एक मुलगा आत्महत्या करायचा प्रयत्न करतोय, दर 3 मिनिटाला एक मुलगा आत्महत्या करायचा प्रयत्न करतोय. ज्या केसेस रजिस्टर होतात, अशा किती केसेस आहेत जी कोणी सांगतच नाही, कारण दॅट इज ऑल्सो प्रॉब्लेम. त्यामुळे का मुलं होतात आणि मुलं जर आत्महत्या करायला जातात, त्याचं मी पूर्णपणे त्याचं आय एम सॉरी, पण ते पॅरेंटची चूक आहे. कारण मुलांना वाटतं की माझे पॅरेंट मला ऍक्सेप्ट नाही करणार, मी एक्झाम मध्ये फेल झालो, माझ्या पॅरेंटना आवडणार नाही. असं कसं? प्रत्येक माणूस फेल झालेला आहे जीवनामध्ये, कोण नाही झालाय. पॅरेंट शुड ओनली लव्ह दॅट चाइल्ड. त्याला म्हटलं पाहिजे बेटा तू अभ्यास कर, असं परत व्हायला नको. पण त्याच्यावर त्याला अशी भीती वाटली की मी जाऊच शकत नाही माझ्या पॅरेंट्सकडे, हे घेऊन, ही मार्कशीट घेऊन मी जाऊच शकत नाही. हे अतिशय डेंजरस आहे. कारण आता जे स्कूलमध्ये चाललेलं आहे ते मला गॅरंटी आहे बदलणार, काही वर्षातच बदलेल. लोकांना कळेल जे मला म्हणायचंय. आज स्कूलमध्ये जे शिकवतात त्याचा डायरेक्ट संबंध लाईफमध्ये नाहीये. 10 लाख ग्रॅज्युएट्स एव्हरी इयर बाहेर पडतायत, 10 लाख, आणि दे आर नॉट जॉब रेडी. जॉब मध्ये जे पाहिजे त्यांना माहित नाहीये. हार्डली काही मुलं आहेत ज्यांना पण दे आर जॉब रेडी, आणि ज्यांचं इमोशनल मेकअप बरोबर आहे, जे टीम मध्ये काम करू शकतात, जे इमोशनली स्टेबल आहे, ज्यांना पटकन राग आला, पटकन रडायला लागले, यांचं काही काम नाहीये या जगामध्ये. दे विल बी आउट. त्यामुळे आपल्याला शाळेमध्ये हे कर्म शिकवलं पाहिजे, इमोशनल क्वेश्चन शिकवलं पाहिजे. जर शाळेत शिकवत नसेल आई वडिलांनी शिकवलं पाहिजे. जसं त्रिशूलमध्ये अमिताभ बच्चनची आई वैदा रेहमान अमिताभला एक डायलॉग बोलते, ते मी सगळ्या पॅरेंट्सना सांगतो. अमिताभ बच्चन जेव्हा वैदा रेहमान मरायला आलेली असते तेव्हा तिच्या अमिताभच्या डोळ्यात अश्रू येतात, तेव्हा वैदा रेहमान म्हणते, मैं तुम्हारे आंखों में आंसू नहीं हिम्मत देखना चाहती, हिम्मत. अमिताभला ती म्हणते की ये दुनिया बड़ी संगदिल है. संगदिल मतलब स्टोन हार्टेड, संग मतलब स्टोन. ये दुनिया बड़ी संगदिल है, ये कमजोर को जीने नहीं देती. किती जबरदस्त डायलॉग है. ये दुनिया बड़ी संगदिल है, ये कमजोर को जीने नहीं देती. वादा करो तुम जिंदगी में कभी कमजोर नहीं बनोगे.
आणि हा ऍडवाइस पॅरेंट्सने आपल्या मुलाला द्या. कमजोर नाही म्हणायचं, तिकडे जाऊ नको, तिकडे प्रॉब्लेम आहे, तिकडे नको जाऊ, तिकडे हे होणार आहे, अरे जा आणि फाईट कर. जर एखाद्या गरीबाला 4 जण मारत असतील त्याच्या बाजूने उभा राहा, त्या समोरच्या समोर छाती टोकून त्याला वाचवायला उभा राहा. ही ताकद शिकवायला पाहिजे, ही मुलाला फायटर बनवायला पाहिजे. ही दुनिया खतरनाक होणार आहे पुढच्या 10-15 वर्षांनी. जो जो डेंजरस आहे, मेंटली टफ आहे, तोच वर जाईल, बाकी फेकले जातील. मी तर म्हणतो सिटीज लाईक बॉम्बे, दिल्ली, कॅलकाटा आणि बँगलोर टाईपच्या सिटीमध्ये द बेस्ट विल सर्व्हाइव्ह, नाही तर दे विल बी थ्रोन आउट समवेअर. कारण इथे सगळे बेस्ट जिथे चाललेलं आहे, जिथे मेन क्रीम असतं, तिकडे बेस्ट माणसं येतात, टफ माणसं येतात. आणि मेंटली यू शुड बी एक्स्ट्रीमली टफ. तुमचं नॉलेज, तुमचं हे सगळं नंतर, पहिलं तुमचं ऍटिट्यूड कामाला येणार, तुम्ही किती फायटर आहात, हाऊ विलिंगली यू आर देअर टू फाईट. आणि ते मुलांना मला वाटतं आई वडिलांनी घरी शिकवलं पाहिजे. दे शुड बी मेड फायटर्स, दे हॅव टू फाईट अगेन्स्ट ऑल ऑड्स. नाहीतर आत्महत्या, तुम्ही रोज पेपर उघडला तुम्हाला 50 आत्महत्या दिसतात, कारण दे कॅनॉट फाईट विथ द सिच्युएशन. त्या माणसाला वाटतं बाबा आता ही काय सिच्युएशन मला होणार नाही, त्यापेक्षा निघा, आणि तो निघतो. त्या आई वडिलांनी लहानपणीच शिकवलं पाहिजे की यू शुड बी अ फायटर. त्या जीवनामध्ये प्रॉब्लेम तर येणारच. आज प्रॉब्लेमचं नाव करोना आहे, उद्या प्रॉब्लेमचं नाव आणि काहीतरी असेल, पण प्रॉब्लेम हे येणारच. जो जिवंत आहे त्याला प्रॉब्लेम येणारच, पण यू शुड बी अ फायटर. एकदम योग्य शब्द सर सांगितलं तुम्ही. सर तुम्ही LIC मध्ये किंवा LIC एजन्सी मध्ये लोकप्रिय आहात तुमच्या कामाबद्दल. तर ह्या 2020 मध्ये त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन केलं किंवा 2021 मध्ये त्यांना काय सांगाल की त्यांना ज्या अडचणी आल्या की लोकांकडून बऱ्याचदा प्रीमियम बुडवले गेले किंवा भरता नाही आले, आणि मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे मोटिवेट? नाही, इनफॅक्ट इन्शुरन्सचा सेक्टर गेल्या वर्षी जे झालं त्यामुळे इन्शुरन्स सेक्टरला बूस्टच मिळाले. लोकांना हे कळलं की मृत्यू हे फक्त आपण शेजाऱ्याला झाला असं नसतं. खूपशा लोकांच्या फॅमिलीमध्ये मामा काका वगैरे लोकांना काही झालं, करोनामुळे कितीतरी डेथ झाल्या, लोकांनी मृत्यू जवळून बघितला. त्यामुळे मृत्यू हा एक प्रकार म्हणजे रियालिटी आहे हे लोकांना कळलं. त्यामुळे इन्शुरन्ससाठी गेलं वर्ष म्हटलं तर चांगलंच होतं, कारण पीपल रिअलाइज की आय हॅव टू बी इन्शुअर्ड. दॅट इज वन. दुसरं, हेल्थ इन्शुरन्सचं पण लोकांना इम्पॉर्टन्स कळलं की जर माणूस हॉस्पिटलमध्ये गेला तर तो मरेल, नंतर आधी बिल बघून त्याला हार्ट अटॅक येईल, एवढे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पण लोकांनी केला. त्यामुळे एकार्थी ते चांगलंच झालं. काही लोकांनी ज्यांनी प्रीमियम भरू शकले नाहीत, हा प्रॉब्लेम झाला. याचं कारण काय की आपण कोणाकडे जातो, मोस्ट ऑफ द टाइम मी बघतो, आपण समजा एखादा माणूस एक्स अमाऊंट रुपये महिन्याला कमवत असेल तर तो एक्स अमाऊंट कमवण्याकडेच जातो. एखाद्याचा इन्कम 1 लाख रुपये महिना असेल तर 1 लाख रुपये लोकांच्याकडेच जातो. पण आपण आपल्यापेक्षा 5 पट श्रीमंत माणसाकडे गेलं पाहिजे. जर तुम्ही फायनान्शियल ऍडवायझर आहात, तुम्ही LIC विकत असाल किंवा कोणताही फायनान्शियल प्रोडक्ट विकत असाल, तर तुम्ही हे बघा की तुमच्यापेक्षा 5 पट डिफिकल्ट आदमीकडे जायला पाहिजे, माणसाकडे जायला पाहिजे. जसं मी एक कोर्स करतो, म्हणजे माझा एक कोर्स आहे त्याचं नाव कबिला स्पीकिंग. कबिला स्पीकिंग मध्ये मी काय करतो, MBA लोकांना फोन कसे करायचे, MBA लोकांना फोन कसे करायचे आणि अपॉइंटमेंट कशी घ्यायची, हे प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे. प्रॅक्टिकल असं इंडियात झालं नाही, प्रॅक्टिकल मी कॉल करून दाखवतो. आता MBA म्हणजे कोण? MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटर डिग्रीवाले नाही, कारण ती डिग्री रोल करूनच देतात, त्यांनाही माहिती आहे डिग्रीची किंमत किती आहे. MBA म्हणजे काय, ज्याच्याकडे मर्सिडीज आहे, ज्याच्याकडे BMW आहे, ज्याच्याकडे ऑडी आहे, अशी माणसं आपले क्लायंट पाहिजे. ज्याच्याकडे मर्सिडीज आहे, ज्याच्याकडे BMW आहे, ज्याच्याकडे ऑडी, अशी माणसं आपले क्लायंट पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांना भेटावं लागतं, त्यांना फोन करावं लागतो, त्यांना ऍटिट्यूडने त्यांच्याशी बोलावं लागतं. हे सगळं मी प्रॅक्टिकल कोचिंग करतो. मला तुम्हाला हे सांगायचंय, आपल्यापेक्षा खूप मोठ्या माणसाकडे घुसा, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे, आपल्यापेक्षा भरपूर मोठ्या, जो आपल्या त्या खिचगंटीत नाही अशा लोकांचा विचार करा की ह्याला मी जाऊन माझा क्लायंट बनवू का. इनफॅक्ट तुम्ही कागद घ्या आणि 10 नाव लिहा की ही 10 लोक मला कस्टमर म्हणून पाहिजे, या 10 लोकांना मला माझा कस्टमर बनवायचं आहे. मे बी हर्षा भोगले, मे बी शाहरुख खान, मे बी सम बिग पॉलिटिशियन, व्हाय नॉट. प्रयत्न तर करायला काय हरकत आहे. जनरली आपण काय विचार करतो, अरे कुठे आपल्याकडनं कुठे होणार आहे, ते मला कुठे भेटणार आहे, आपण स्वतःलाच डिस्काउंट करतो. कदाचित देवाने आपल्या नशिबात ते लिहिलेलं असेल, पण आपण अटेम्प्टच करत नाही. देव म्हणतो तू कॉईन उडव, हेड येईल, पण आपण कॉईन उडवतच नाही. अरे आपल्यावर टेल आला तर आपलं तर टेलच येतो नेहमी, तर टेलच येईल, नकोच उडवूया, असं करू नका. यू शुड बी एक्स्ट्रीमली अग्रेसिव्ह. यू शुड से की मला हे मोठे लोक कस्टमर पाहिजेत, आणि तुम्ही नाव लिहून काढलं पाहिजे. जर तुम्ही फायनान्शियल ऍडवायझर असाल, LIC मध्ये किंवा कोणत्याही फायनान्शियल प्रोडक्टचे ऍडवायझर असाल, तर तुम्ही विचार करा की मला ही लोक ऍडवायझर कस्टमर पाहिजेत, मला अक्षय कुमार म्हणून कस्टमर पाहिजे, मला जॉन अब्राहमला कस्टमर बनवायचं आहे, मला माधुरी दीक्षितला कस्टमर बनवायचं. अशा उद्देशाने जर तुम्ही गेलात मार्केटमध्ये, आय एम नॉट सेइंग होईलच असं म्हणत नाहीये, पण तुम्ही अटेम्प्ट जेव्हा कराल तेव्हा खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. जेव्हा तुम्ही तुमच्या नातवांबरोबर म्हातारपणी त्यांना गोष्टी सांगाल, तेव्हा स्वतःच्या गोष्टी सांगा. शिवाजी महाराजांनी काय केलं चांगली गोष्ट आहे, पण मी असं केलं, मी अक्षय कुमारकडे गेलो आणि हा प्रॉब्लेम झाला आणि हे चांगलं झालं, ही बोलण्याची मजाच वेगळी आहे.
जेव्हा तुम्ही आपल्या नातवांना जेव्हा गोष्टी सांगाल तेव्हा स्वतःच्याही गोष्टी सांगा, अलॉंग विथ श्रीकृष्णाच्या सांगाल, रामाच्या सांगाल, शिवाजी महाराजांच्या सांगाल, ऑफकोर्स सांगा, ती लोक मोठी आहेत. आणि तुम्ही सांगा मी पण ह्या गोष्टी केल्यात, ह्याच्यात मी पडलो, फेल झालो, ह्याच्यात मी सक्सेसफुल झालो. तुमचे जे आहेत, नातू आहे, ते म्हणाल क्या आजोबा क्या बात आहे, तुम्ही केलं. असं मी म्हणतो की वो जवानी जवानी नहीं, वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहाणी नाही. तुमच्या जवानीची कोई कहाणी नसेल तर जवानी वेस्ट झाली. त्यामुळे असं काहीतरी केलं पाहिजे. आणि फेल्युअर मध्ये पण मजा आहे. मी गेलो, अटेम्प्ट केला आणि फेल झालो, त्याच्यामध्ये पण दम लागतो. फेल होणं आसान नाहीये, सबके बस की बात नाहीये. जो फेल होतो आणि परत उभा राहतो फाईटला, त्याच्यात दम असते. बॉक्सिंगच्या फाईट मध्ये एखादा पडला म्हणून त्याला हरत नाही, त्याला उठायचा चान्स देतात. उठतोस का, 1 2 3 4, तो उठायचा जेव्हा नाकारतो तेव्हा त्याला फेल्युअर म्हणून डिक्लेअर केलं जातं. तेव्हा जो उठतो परत तो जिंकणार आज नव्हते. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही फाईट करा, इट विल ओनली गिव्ह यू सक्सेस. जबरदस्त सर, तुमचा एक एक शब्द आणि इतका वजनदार आणि एक धारदार आहे, ऐकणाऱ्यांना नक्कीच त्यातून प्रेरणा मिळेल. आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांचे किंवा आता उद्योजकांना जे काय सांगितलं ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण हा व्हिडिओ संपल्यानंतर पुन्हा सेपरेटली उद्या परवामध्ये हे सगळे व्हिडिओ एडिट करून सेपरेटली सुद्धा प्रमोट करणार आहोत. त्यामुळे नक्कीच आणखी जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन उद्योजकांना मिळेल. तर सर एक शेवटचा संदेश काय द्याल जाता? ते माझा शेवटचा संदेश म्हणजे जो मी नेहमी सांगतो की फार महत्वाचा आहे, ते म्हणजे आता इनफॅक्ट मी बिझनेस पीपलसाठी एक कोर्स करतो, त्याचं नाव आहे बेशरम गुंडा. बेशरम गुंडा ह्याचा अर्थ समजून घ्या. बेशरमचा अर्थ असा नाही की कोणाकडे हात पसरले, अरे प्लीज मला द्या, त्याला बेशरम नाही म्हणत. बेशरम म्हणजे रिजेक्शनला ऍक्सेप्ट न करणं. आय विल टॉलरेट रिजेक्शन, आय विल नॉट ऍक्सेप्ट रिजेक्शन. बेशरमचा मतलब, मी जर 10 जणांना फोन केला, 10च्या 10 नाही बोलले, आय डोंट केअर, मला शरम नाही, मी 11ला फोन करणार, 11 ते 20 नाही बोलले, मी 22ला 21ला करणार, त्याला म्हणा बेशरम. गुंडा म्हणजे, गुंड्याचा अर्थ काय, मी करणार म्हणजे करणार, आय डोंट केअर काय होतंय. आज महाराष्ट्र बंद आहे, बॉम्बे बंद आहे, आज ट्रेन बंद आहे, मला हे करायचंय, मी करणारच, त्याला म्हणतात बेशरम गुंडा. त्यामुळे मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 3 आपले दुश्मन आहेत. माणूस 3 गोष्टीमध्ये गरीब राहतो. 3 गोष्टी कोणत्या? फिअर भीती, इगो अहंकार, आणि शायनेस लाज वाटणं. फिअर, इगो आणि शायनेस. मी तुम्हाला एवढंच सांगितलं, बिझनेसमध्ये या 3 गोष्टींना उचलून आपण बाहेर टाकलं तर पैसा धावत येतो. पण या 3 गोष्टी असतील तर माणसाला सक्सेस आणि पैसा मिळू शकत नाही. फिअर, इगो आणि शायनेस. फिअरचा फुल फॉर्म काय? फेक एव्हिडन्स अपिअरिंग रिअल. फेक एव्हिडन्स अपिअरिंग रिअल. मी जर रतन टाटांचा मला कोणी नंबर दिला तर मला मनात भीती वाटते, रतन टाटा माझ्याशी कसे बोलतील, मला ओरडतील का, माझा फोन कट करतील का. हे इमॅजिनरी आहे, काय होईल मला माहित नाहीये. कदाचित ते ओरडतील, कदाचित ते प्रेमाने बोलवतील, पण मी इमॅजिन का करतो, ते देवावर सोडूया ना आपण आपलं कर्मण्य अधिकार असेल, मी माझं काम करणार. श्रीकृष्ण काय बोलले, स्वतःचं काम करा, तो काय बोलले त्याचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. तसं फिअर मध्ये फेक एव्हिडन्स या फॉल्स एव्हिडन्स अपिअरिंग रिअल, हा फिअर मानला नाही पाहिजे. वी शुड गो अँड अटॅक, वी शुड गो अँड ट्राय. दुसरी गोष्ट इगो. इगो मध्ये इफ यू सी द स्पेलिंग ऑफ इगो, EGO, इफ यू हॅव इगो यू गो आउट ऑफ बिझनेस. इफ यू हॅव इगो यू विल गो आउट ऑफ बिझनेस. म्हणून इगो मध्ये गो हा शब्द आहे. आणि इगोचा ऍक्च्युअल फुल फॉर्म आहे एजिंग गॉड आउट. एजिंग गॉड आउट. जेव्हा आपण मनात देवाला बाहेर काढतो, इगो येतो, अहंकार येतो. एजिंग गॉड आउट. आणि असंही म्हणतात की आयदर यू फीड युअर इगो और फीड युअर फॅमिली. जो माणूस इगोला फीड करेल त्याची फॅमिली कदाचित उपाशी राहील. इगो एवढा डेंजरस आहे. तर फिअर, इगो आणि शायनेस. शायनेस म्हणजे लाज वाटणार, मी ह्याच्याकडे कसं जाऊ, याला कसं बोलू, मला लाज वाटते. काय संबंध आहे? जिसने की शरम उसके फुटे करम. जिसने की शरम उसके फुटे करम. जिसने की बेहयाई उसने खाई दूध मलाई. हा असूल आहे. कुठेही शरम करायची, आपण असं कोणतं काम करायचंच नाही जे चुकीचं आहे, आपण असं वागायचंच नाही जे चुकीचं आहे. वी शुड बी एक्स्ट्रीमली ऑनेस्ट ऑल द टाइम, पण वी शुड नॉट बी स्केअर्ड ऑफ एनीबडी. वी शुड नॉट हॅव इगो अँड वी शुड नॉट हॅव शायनेस. तर मला फायनल संदेश हाच द्यायचा आहे, हे जे 3 दुश्मन आहेत ते आपल्याला जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ देत नाहीत. ते गाडीचे हँडब्रेक्स आहेत. तुम्ही कितीही ऍक्सिलेटर मारा, किती रस्ता रिकामा असो, किती गाडी नवीन असो, किती पेट्रोल भरलेलं असो, जर हँडब्रेक जर असेल गाडी हलत नाही. आणि हँडब्रेक आहे फिअर, इगो, शायनेस. याच्यातलं एक जरी गोष्ट असेल तरी ती गाडी हलणार नाही. आणि तुम्ही म्हणाला असं का होतंय, हा मार्केट तर चांगलं दिसतंय, आता तर मार्केट उद्या चांगलं झालं तरी म्हणून माझी गाडी हलत का नाही, कारण आपल्याकडे फिअर, इगो, शायनेस. तर फिअर, इगो, शायनेस ज्याने आहे त्याने ते काढायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते एकदा मनातनं बाहेर गेलं, फिअर, इगो, शायनेस तुमच्याकडनं बाहेर गेलं तर सक्सेस तुम्हाला मिठी मारेल, तुमच्या चरणावर लोळण घेईल. दॅट इज व्हॉट आय फील. एकदम बॉलिवूड पद्धतीने त्या तिघांना दुश्मन बनवलंय तुम्ही. आणि त्या तिघांशी आपल्याला अमिताभ आणि अक्षय कुमार प्रमाणे फाईट करायचं आणि जिंकायचंय आणि आयुष्यात यशस्वी व्हायचंय.
तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या धावपळीच्या आजच्या आणि सुट्टीचा मे बी दिवस सुद्धा असू शकतो, त्याच्यात तुम्ही वेळ काढलात आणि इतक्या तन्मयतेने आणि पोटतिकडीने तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. थँक्यू फॉर कॉलिंग मी आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.